वाशिम जिल्हा हा सोयाबीनचा हब म्हणून ओळखला जातो। शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घेत असतात। मात्र यंदा पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। शेतशिवारात पाणी साचलंय। सोयाबीनचं पीक अक्षरशः नष्ट झालंय आणि ते होण्याच्या मार्गावरती सुद्धा आहे। ही दृश्य आपण बघतोय। वाशिम जिल्ह्यातल्या सोयाबीनची नेमकं काय अवस्था झाली आहे ती दिसतेय। याच शिवारातून शेतकरी दाम्पत्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूया। मी सध्या वाशिमच्या भटुमरा या शेत शिवारात आहे आणि हे दृश्य बघितल्यानंतर शेत आहे की तलाव आहे हीच प्रचिती येते। माझ्या घोट्यापर्यंत सध्या पाणी साचलेलं आहे आणि या शेतात सोयाबीन आहे। सध्या सोयाबीनला शेंगा फुटण्याचा कालावधी सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर मोजक्याच शेंगा सध्या सोयाबीनला आपण बघतोय। इतकं पाणी असल्यानंतर खरंच हे पीक येणार आहे का हाच खरा प्रश्न आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। ते काय येणार आहे आता साहेब? नुकसान म्हणजे 3-4 वेळ पूर गेला आहे तो डबल। आता काय धरणार आहे? हे शेंगा माल आहे ते सडला निकाल काय करा? पाणी साचल्यानंतर हे याला काय करणार आता आपण? याला काय करणार आपण? नुकसान झाले आता हे आपल्याला वाटते सरकारनं वला दुष्काळ जाहीर करा, बस हेच हेतू आपला। आम्हाला काही नाही, आम्हाला काय करा म्हणून समजा आम्हाला वाटते की एका झाडाला लटकाव, बस याची ही परिस्थिती आहे नाजूक। काय करायचं 60 वर्षाच्या महिलांना हे सांगा आम्हाला। शेतात आता काय शेतात काही येत नाही, डबल काही घडत नाही आम्हाला। तुम्ही त्याचा विचार करा। आमची शेतकरी नाही तर आम्ही फाशा घेतो। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, भटुमरा, वाशिम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।